अथर्व अथर्व अथर्व, प्रत्येक वेळेला मी कसलाही प्लॅन आखला की हा अथर्व येतो आणि त्या मीराला वाचवतो. कधी कधी वाटतं की याला संपवून टाकावं म्हणजे माझी वाट मोकळी होईल. आता ही माया येणार आणि पुन्हा मला प्रश्न विचारणार. मॅडम एक मिनिट, आवाज नको व्हायला. थँक्यू, थँक्यू, खूप थँक्यू. मस्त जिंकलो आपण. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. व्हेरी नाईस. मीराला हरवून टाकलं आपण. माया, सॉरी, सक्सेस म्हणाले का मी? नाही नाही, आपला प्लॅन सक्सेसफुली फेल झालाय असं म्हणायचं होतं मला. जस्ट अनदर फेलियर, है ना? माया, मी बोलवलं का अथर्वला? मी बोलवलं? नाही नाही, तुम्ही नाही बोलवलं, तुम्ही नाही बोलवलं. अथर्व स्वतःहून सुद्धा नाही आला. मला असं वाटतंय ना की मीराच्या महागौरी मातेने आपला सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. गप्प बस, तोंड बंद ठेव तुझं. जीभ कापून टाकीन आणि करणार सुद्धा नाही, कळलं? मस्त गप्प. मामा तरी काय करू? मॅडम मी पण फ्रस्ट्रेट झाले, हो खूप फ्रस्ट्रेट झाले. आपला प्रत्येक प्लॅन फ्लॉप जातोय. मॅडम आपण किती चांगले प्लॅन केले ना तरी ती मीरा somehow त्या प्लॅन्सच्या मुळाशी पोहोचते. आय डोंट नो हाऊ. मॅडम मला भीती वाटते, मला खूप भीती वाटते मॅडम. मीराला जर कळलं की आपण हे सगळं केलंय तर मला माहित नाही काय होईल. ती आता अथर्वला सांगेल की आपण हे सगळं केलंय. ते अथर्वला सांगेल, अथर्व चिडेल. अथर्व खूप काही बोलून बसलं मॅडम. अथर्व सोडणार नाही. शांत हो, काहीही होणार नाहीये. पण झालं तर नाही होणार. हा प्लॅन मी आखलाय, त्यामुळे कोणाला काहीही शंका येणार नाही. तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. ताई, ताई अगं काय झालं? आता का आणलंयस तू किचन मध्ये मला? मीरा, हा सगळा प्लॅन माझ्या लक्षात आलाय. हे फुल बघ. ताई आता या फुलाचं काय आहे? मीरा नीट बघ, ते फूल काळं पडलंय आणि ते नर्सरीच्या कुठल्या केमिकलमुळे नाही. हे सगळं त्या मायाने घडवून आणलंय. काय? हो, मला आधी हे सगळं खूप नॉर्मल वाटत होतं, पण नाही, हा सगळा त्या मायाचा प्लॅन आहे मीरा. हे फूल मायानेच वेदाच्या हातून तुझ्यापर्यंत पोहोचवलंय. आई, हे तुझ्यासाठी. पण हे कशासाठी? तू आज खुश आहेस ना, म्हणून हे माया मावशीने दिलं. माझं जाऊ दे ताई, पण वेदा जर इथे असती आणि काही झालं असतं तर? हाच विचार करून अथर्व एवढे चिडले मीरा. मायाने आज फक्त तुझाच नाही, वेदाचा सुद्धा जीव घ्यायचा प्रयत्न केला. बस, मायाचं ना आता खूप झालं. तिला मी सोडणार नाहीये ताई. मीरा काय करतेस तू? हे बघ, आपल्याला असा तडकाफडकी निर्णय घेऊन चालणार नाही. ताई तू बाजूला.
मीरा थांब ऐक माझं. मीरा मीरा थांब. रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. वेळा मी तुम्हाला किचन दाखवतो. अख्खी गॅस लाईन चेक करा आणि मला सांगा गॅस लीक झालं कसं ते. हो सर. हां प्लीज. मीरा, अगं मीरा, अगं काय डोकं फिरलंय तुझं? अगं मारतेस काय? मी बहीण आहे ना तुझी. मोठ्या बहिणीवर असं कोणी हात उघडतं? मीरा अगं तू आणि माझी बहीण, माझी बहीण बनायची ना तुझी लायकी नाहीये माया. माझ्या आईच्या पोटी जन्माला यायची, माझ्या बाबांच्या संस्कारांची ना लायकी नाहीये तुझी माया, कळलं? म्हणजे एवढे दिवस तू नाटक करत होतीस? मला माहित होता, मला डाऊट होताच. म्हणजे तुला माहित होतं की मी तुझी बहीण नाहीये. म्हणजे तू सगळ्यांना फसवलास. म्हणजे तू सगळ्यांची खोटं वागलीस. हो वागले मी खोटं. तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती ना, म्हणून केलं मी हे सगळं. पण माया, तू तर नालायक आहेस ग. अंबिका ताईला जाळून मारलंस आणि मलाही आता तसंच मारण्याचा प्लॅन होता ना तुझा. माझं जाऊ दे ग, पण वेदा, वेदाच्या पण जीवावर उठलीस तू माया. हे बहिणीचं नाटक ना मी अजून काही दिवस करणार होते. तूच सुरू केलंस ना हे नाटक. माझी बहीण असण्याचं नाटक तूच सुरू केलंस ना माया. मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं हे, पण आज हे नाटक तूच थांबवायला मला भाग पाडलास माया. आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर चल आणि आजपर्यंत तू जे जे केलंयस ना ते सगळं सांग. प्लान करून अंबिका ताईला मारलंस हे सुद्धा सांगावं लागेल तुला माया. चल उठ उठ माया. मीरा काय डोक्यावर पडलीस? मी सगळ्यांना सांगेन हे सगळं मी केलंय. वाट बघ, वाट बघ.